की अगदीच आपण नाराज झालेलं असतं तर ते आपण कुणाला सांगू नाही शकत. तर ती कविता म्हणजे आपली खूप जवळची मित्र म्हणजे माझी मैत्रीण अगदी लेखणी घेतली आणि लिहिलं आणि त्यामध्ये आपले भाव जे आहेत ते उतरवले. समजा मला खूप आनंद झालाय त्यावेळेस सुद्धा म्हणजे अगदी आनंद खूप आपल्याला जास्त प्रमाणात झालेला आहे. तर तो कसा व्यक्त करायचा आपण सांगू शकतो एकमेकांना. पण कविता हे एक असं प्रभावी माध्यम मला असं वाटतं की आपण तिथे प्रत्येक प्रकारची भावना व्यक्त करू शकतो. त्यामुळे आपल्या लेखणीला नक्कीच तुमच्यामुळे अगदीच आवडला आहे. मला असं ठीक आहे कविता सगळी भूमिका पाहतो लेखीन आहे बेसिस सुद्धा आपण तिला बघतो आणि कवी रोमॅन्टिक सगळ्या कवितेला आवडून आपण स्थान देतो तिथं आपण भूमिका आहेच. पण मला असं वाटतं की साहित्यिकांनी कुठल्या विषयावर जास्त दिलं पाहिजे. वास्तवादी विषयावर गेलं पाहिजे की निसर्ग रोमॅन्टिक प्रेम त्या आसपास आपण बघतो आता मनाला अत्याचार होत आहे दुष्काळ असेल त्याची काही व्यवस्था जी राजकारणाची आपल्याकडे नाही समजत. काय वाटतं म्हणजे साहित्यिकांनी कशावर जास्त व्यक्त करायला पाहिजे. मला असं वाटतं की साहित्यिकांनी आवर्जून जे वास्तववादी आहे ते लिखाण करावं. कारण का तर मी म्हणेन की हाडाचा कवी जर असेल तर तो शांतने बसू शकतो. माझं अगदी असं स्पष्ट मत असेल की तो शांतने बसू शकत. जे परिस्थिती समाजामध्ये आपल्या